भवानी मातेला इतकंच मागणी आहे का भाजप शिवसेनेच्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याची एकाची आत्महत्या होऊ नये. दिव्यांग बांधव असेल, वंचित घटक असेल, त्या सगळ्याला सहारा देणारं राज्य असेल, अशा प्रकारच्या अपेक्षा करतो आहे, प्रार्थना करतो आहे. मा भवानीला, तुळजाभवानीला प्रार्थना करतो आहे. अफजल खान इथूनच गेला होता आणि प्रतापगडाला छत्रपतीने फाडला होता. फक्त अफजल खान म्हणजे उभा फाडला नव्हता, तर त्याचे विचार खऱ्या अर्थानं दफन या भूमीत केले होते. ते विचार खऱ्या अर्थानं दफन करण्याची गरज आम्ही पाहतो इथे आहे. शिंदे साहेबांकडे लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या. मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा मुख्यमंत्री असे पाहिले का रात्री 2 वाजता सुद्धा सामान्य माणूस वर्षा बंगल्यावर भेटत होते. एवढं नावलौकिक असणारा एक माणूस दुसरा मला अजूनही भेटला नाही. म्हणून ती जी सेवाभाव शिंदे साहेबाची आहे, अनाथाच्या नावातच एकनाथ आहे, ते अनाथाचे नाथ आहे, अशी जी भूमिका आहे हे महाराष्ट्रभर न्यायची आहे आम्हाला. प्रत्येक गावात शाखा असेल, प्रत्येक घरात शिवसैनिक असेल आणि तो सामान्य माणसाच्या सेवेत उभा राहील, त्या खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षा आहे. मग आम्ही म्हटलं होतं का शिवसेनेचं शेतकऱ्याचं धोरण आहे ते अपडेट करण्याची गरज आहे. जिल्ह्यावाईज पीक पद्धती बदलतं, विभाग वाईज पीक पद्धती बदलतं. तुम्ही जर धाराशिव, पंढरपूर काही भागात गेले तर काही करोडो पट्टा येतोय, नगर पाण्याचा आहे. करोडो शेतकऱ्यासाठी काय धोरण असलं पाहिजे. शिवसेनेनं एक नवीन धोरण शेतकऱ्याबद्दल, दिव्यांगाबद्दल, विधवा भगिनी आमच्या, त्याबद्दल एक नवीन धोरण जसं आहेच, पण त्याला अधिक नवीन धोरण निर्माण करून सरकार समोर ठेवण्याचं काम सुद्धा आमचं राहणार आहे. आणि मला असं वाटतं का आता जी प्रहार म्हणून आम्ही 25 वर्ष फार संघर्ष केलाय, 350-450 गुन्हे दाखल झाले, लढत राहिलोय. आता हे दिव्यांग बांधवाचे पगार थांबवले होते. आमदार झाल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही दणका दिला. 19 तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो. UDID कार्ड नाही म्हणून 50% दिव्यांग गेल्या 3 महिन्यापासून वंचित होते. तिकडे तुमचे तात्पुरतं अपंगाचं प्रमाणपत्र आहे म्हणून पगार देत नव्हते. आम्ही ते सरळ केलं आणि तो शासन निर्णय आता सरकारनं रद्द केला. म्हणजे बाणा कायम आहे. शिवसेनेची शान ठेवून शेतकऱ्याचा, दिव्यांगाचा बाणा आम्ही कायम ठेवणार आहोत. आम्ही नेहमी सांगतोय का कुठलाही पक्ष हा वंचितासाठी उभा राहायला पाहिजे. जेव्हा तो पक्ष उभा राहत नसेल तर कार्यकर्त्यांना त्या पक्षाला उभं केलं पाहिजे. ही कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही लढत राहतो. तुम्ही आक्रमक नेता म्हणून ओळखला जाता. आता तुम्ही सरकारमध्ये सामील झाला, तर तुमची जी भूमिका आहे, आक्रमक भूमिका, शेतकरी रक्त थोडं बदलणार आहे, ही कायम राहणार. रक्त बदलणार आहे का? रक्त बदलणार नाही, त्याच्यानं आक्रमकता थांबणार नाही. तुम्ही सांगा, माझी सत्ता आहे आणि मी समजा मंत्री आहे, माझ्या देखता जर कोणाला दर दिवसा लुटल्या जात असेल आणि मी सत्तेत आहे म्हणून काय गप्प बसायचं असते का? बिलकुल नाही, ते कधीच चालणार नाही. सत्ताशी सामान्य माणसासाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे. आणि ती सत्ता जर सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी उभी राहत नसेल तर मग त्याच्यासाठी आक्रमक होणं हे काळाची गरज आहे. मी राज्यमंत्री असताना सुद्धा उद्धव साहेब मला नाही म्हणत होते, मी दिल्लीला मोटरसायकलला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा देशातला पहिला राज्यमंत्री होतो. लक्षात घ्या. आमच्यासाठी पहिले दिव्यांग, शेतकरी, मजूर हे जे घटक आहे, कामगार आहे, यासाठी लढणार आमचा चेहरा तोच आहे. मी नेहमी सांगितलं का भगवाधारी भरपूर असणार, पण भगव्यातला सेवाधारी शिवसैनिक म्हणून बच्चू कडू काम करणार. काय मंत्रिमंडळाची काय बदल काय गरज नाही. बच्चू कडू ये जो है ना, पद से थोडा बडा होता है, कार्यानं मोठं होता आलं पाहिजे. मी शिवसेनेत पहिले 25 वर्ष अगोदर होतो, शिवसैनिकच म्हणून होतो. आणि माझी शिवसैनिकाची ताकद तिथल्या तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुखापेक्षा फार मोठी होती. कसं आहे, पदानं माणूस कोणताच मोठा झाला नाही. आम्ही पदाले मोठं करणारे लोक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानं हे मंत्रीन, हे संत्रीन, ते पदर हाट, वो कोई काम की चीज है क्या? दिला तर ठीक, नहीं दिया तो उससे भी भला. हम काम करने वाले लोग हैं. मुख्यमंत्र्यांनी कांद्याला हमी भाव डिक्लेअर केला,
काल बरोबर हा. त्याच्याबद्दल आपण समाधानी आहात? काय वाटतं? आता त्या हमी भावामध्ये मला माहित नाही किती डिक्लेअर केला ते वगैरे, मी काही बातमी नाही वाचली. पण आता कसं आहे का कांदा उत्पादन करायला लागणारा खर्च किती आहे, किमान आम्ही पाहतोय का जर 2 ते 3 हजार रुपये क्विंटला मागे खर्च येत असेल आणि आम्ही हमी भाव 800 जाहीर करत असेल, त्याला काय अर्थ आहे? आता तुम्ही काल परवा हमी भाव जाहीर केले, तुम्ही सोयाबीनचे 200 रुपये वाढवले, कापसाचे 300 रुपये वाढवले, हे काही वाढवणं आहे? केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका फार म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूची नाही आहे. तो लढा उभा राहावा लागेल. माझं म्हणणं कसं आहे, मी शिवसेनेत गेलो, सत्तेत गेलो म्हणजे मी शेतकऱ्याला विसरत त्याच्यापैकी बच्चू कडू नहीं. माँ को माँ का स्थान मिलेगा और माँ के समान किसान है हमारा, उसके साथ खड़े रहेंगे. बच्चू कडू शिवसेनेत आहेत, बच्चू कडूची प्रहार संघटना आता काय करते? करण समाजसेवा करण, आता प्रहार दिव्यांग संघटना काम करण ना. राजकारण म्हणून शिवसेनेशिवाय आमच्याजवळ दुसरा काही चारा नाही आहे, दुसरा काही आमच्याजवळ डोकं नाही आहे. शिंदे साहेब म्हणजे शिंदे साहेब, बस विषय संपला. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाखत डबल परीक्षा फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटत? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय, एखादा खून होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला. ठीक आहे, धन्यवाद. मंत्रीपद काय गरज आहे? शिवसैनिकच एवढं मोठं पद आहे, मंत्रीपद काय मोठी गोष्ट आहे? काय अधिक विचारायचं आहे? इच्छा असेल तुम्हाला तुम्ही सांगा ना. नाही, मग दम काय घ्यायचा आहे? आपण काल असं म्हटलं की जनतेमध्ये सर्वे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्त पसंत आहे. हा सर्वे आपण केलाय का जनतेतून सर्वे झाले? आता मी जातो तर लोक तेच म्हणतात ना, सर्वे काय करायला लागतं. आता भेटते लोक म्हणते शिंदे साहेबासारखा माणूस मुख्यमंत्री पाहिजे, लोकांची खरं तर हे आहे. आता हे खरं बोललं म्हणजे कोणाला झुमत असन तर त्याला काय करणार आपण? पण हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना जमलं तर काय कराल? माझं काय म्हणणं आहे का आखरी शिंदे साहेब का पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. दिव्यांग मंत्रालय करणारा देशातला पहिला माणूस कोण आहे आपल्याला माहिती. तुम्हाला माहित असायला पाहिजे पत्रकार म्हणून. शिंदे साहेबच आहे ना. अशा ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा जर माणूस दिव्यांग मंत्रालय उभं करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं नाही राहायचं. आणि हे सामान्य माणसाची, मी जेव्हा फिरतोय ना तेव्हा लोक असं बघा बच्चू एकदा शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण अशोक खरं त्यांना भेटले होते, काय आता इतकी जुनी बातमी काढली तुम्ही. छत्रदर्शन मागायला आलात ना. असं कसं आहे लक्षात घ्या. आता तुम्ही मी इथं आलो आणि एखादा बाबा तिथं असेल, मी भेटीला गेलो तर ते काय वाईट काय त्याच्यात? हा, आम्ही त्याच्यात काही सहभागी झालोय किंवा काही वाईट कामात आम्ही सहकार्य करतो गोष्ट अलग आहे. तुम्ही पत्रकार म्हणून 4-5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय पत्रकारांचे, म्हणजे काय पत्रकार वाईट झाला का? तुमचा जो मालक आहे तोही तिथं जाऊन आला, मग ते चॅनल फेकून द्या का तुम्ही? जरांगे पाटील परत आक्रमक होत आहे, काय वाटतं? मनोज जरांगे पाटील यांनी ते त्यांच्या ठिकाणी सक्षम आहे. पण मी पहिलेच ठरवलं आहे का कुठल्याही जातीच्या संदर्भात आपला संदर्भ येऊ नये. कारण मी शेतकऱ्या म्हणून लढतो आहे, मी दिव्यांग म्हणून लढतोय, मी मजूर म्हणून लढतोय. तर हा मजूर, शेतकरी, दिव्यांग सगळ्याच जाती धर्मात आहे. पण त्यांच्या त्या लढ्याला कुठं बाधा होऊ नये याचा मी प्रयत्न करतो. आखरी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना लढणं ते सक्षमपणे लढत असतात. त्याच्यानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची त्याला काही फार गरज नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मला वाटतं तो प्रत्येक जण, कोणी ओबीसीचा लढा लढेल, कोणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढेल, कोणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढेल. मला असं वाटतं का मी शेतकऱ्यासाठी लढावं. शेतकरी हा सगळ्याच जातीत आहे, तो सगळ्याच धर्मात आहे. शेतकरी सुखी झाला तर मला वाटतं कोणत्याच जातीला आरक्षणाची गरजच पडणार नाही. एवढी ताकद शेतकऱ्याच्या जमिनीत आहे, लक्षात. त्याला एकदा भाव भेटू द्या ना ताकद. हे सगळे कलेक्टर उपयोग ठेवून एवढी ताकद आहे शेती प्रश्नावर. कर्जमाफीसाठी तुम्ही मोठं आंदोलन केले होते,
आता शासनानं निर्णय पण घेतला 2 लाखापर्यंत. काय स्टेटस आहे आता सध्या? काय आता काल परवाच कॅबिनेटला चर्चा झाली. त्या कॅबिनेटनं आता जो अहवाल सादर झाला तो अहवाल आता कॅबिनेटने मान्य केला. तो आता सहकार विभागाकडे जाईल. सरकार त्याचा शासन निर्णय करेल. मला असं वाटतं का मी फडणवीस साहेबांना पण पत्र दिलेलं आहे, शिंदे साहेबांना पण सांगितलं का प्रोत्साहन निधी वाढ झाला पाहिजे, ती वाढली पाहिजे. काय झालंय का पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्यामध्ये या वर्षातला जो काही अतिवृष्टी आली, पाऊस आला, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि तो शेतकरी आता कर्जमाफीत बसत नाही. हे फार मोठं चुकीचं आहे. जरी सरकारमध्ये असेल तर ते चूक तर चूक आहे आणि त्यांना कसं तुम्हाला सामेश करून घेता येईल हे पहिले पाहिलं पाहिजे आणि नाही तर त्यांना प्रोत्साहन निधी वाढवून दिला पाहिजे. पहिली गोष्ट 4 लाख जरी कर्ज असेल, मी 2 लाख भरत असेल तर 2 लाख माफ झाले पाहिजे. काही दुरस्त्या महत्वाच्या आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार? पुन्हा मी कर्जबाजारी होणार नाही. कर्जबाजारी झालो तर आत्महत्याच्या दरावर उभा राहणार नाही. याच्यासाठी एक टोल फ्री नंबर उभा केला पाहिजे सरकारनं. नाही सरकारनं केलं तर आम्ही शिवसेनेकडून करणारच आहोत का त्याच्यावर त्या शेतकऱ्यांना एक फोन करावं. तो सावकारामध्ये अटकलेला आहे, तो फायनान्स मध्ये अटकलेला आहे, तो कर्ज बाजारात अटकलेला आहे आणि आता कोणीच साथ देत नाही, तेव्हा आत्महत्याच्या दारावर उभा राहत असेल तर तो टोल फ्री नंबर कामी येईल आणि त्याला जीव वाचवण्याचं काम शिवसेना नक्की करेल. ते सरकारनं करावं अशी विनंती नाही केलं तर शिवसेना उभी राहील. शेतकरी धोरण जे आहे तुम्ही म्हणता शेतकरी धोरण राबवणं गरजेचं आहे शिवसेनेने, त्याचा ड्रॉप नेमका कसा असेल तुमच्या? आता आपण सुरू करतोय 5-7 महिन्यामध्ये मी विभागवाईज सगळ्या बैठकी घेतो. समजा आता तुमच्याकडे जर बाजरा उत्पादक शेतकरी असेल किंवा तुमच्याकडे ज्वारी उत्पादक आहे तर या उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रमुख लोकांना बसवून जे त्याच्यातले अभ्यासक आहे ते कशा पद्धतीने त्याला कव्हर करतोय. पहिले तर माझं असं मत आहे का 112-13 योजना आहे शेतीच्या. तुळधान्य अलग, कडधान्य अलग, महार योजना आहे. एक कलमी कार्यक्रम आखला पाहिजे. एक तर भाव देता आला पाहिजे. भाव नाही दिला तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. स्वामीनाथन काय म्हणत होते का उत्पादनापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे उत्पादनापेक्षा पैसे किती येतं शेतकऱ्याला ते फार महत्वाचं आहे. आता पैसे येण्याचा मार्गच बंद होत असेल तर त्या शेतकऱ्याला पर्याय नाही आणि मग ही सगळी गर्दी शहरात वाढत चाललेली आहे. माझा असा विचार आहे का भाव जर सरकार देता येत नसेल तर MREGS मधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जे मजुरीचे कामं आहे ते MREGS मध्ये कव्हर केले पाहिजे. म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. मी नेहमी सांगत आलो, भाषण पण सभागृहात केलंय. काय होतंय, एक काम में 10 काम होता. एक बॉम्ब लावलं तर डोकंदुखी बंद होते, अंगदुखी बंद होते, थोडंसं तापही कमी होते. तशीच आमची मागणी आहे का मजुरीचं काम जर MREGS मधून घेतलं तर काय होईल, उत्पादन खर्च कमी होईल का नाही. आता सध्या येणारी समस्या काय आहे का गावागावात मजूर भेटत नाही आणि हा मोठा चॅलेंज आहे शेतकऱ्यासाठी. मग जर मजुरी जर MREGS कव्हर केली तर गावात मजुरीचं प्रमाण वाढू शकतं. एक पहिली गोष्ट. दुसरं काय, जर एखादा दुष्काळ पडला, गारपीट झाली तर जो नुकसान होईल तो फार कमी होईल कारण त्याचं उत्पादन खर्च एकूण गव्हर्नमेंट कव्हर करेल आणि भावही कमी भेटला तरी तो कव्हर होईल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक कलमी जर कार्यक्रम राबवला आणि उत्पादन खर्चामध्ये सरकारने जर हातभार लावला तर माझा शेतकरी वाचल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवसेनेमध्ये प्रवेश केला